औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेमध्ये 2 शिक्षक जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. शाळेतील शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोलापूर शहर वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, अक्कलकोट शहर संघटक आदर्श मळगे पाटील, शहराध्यक्ष उपाध्यक्ष शामराव पाटील, तालुका उपाध्यक्ष मल्लीनाथ घंटे, रोजगार सेलचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल बंडा आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही त्याच्या 13 तारखेला CEO साहेबांना भेटायला आलो होतो मनसेचं निवेदन घेऊन. त्यांनी त्या दिवशी दिवसभर मीटिंग असल्यामुळे आम्हाला टाईम देऊ शकले नाही. तर आज मला त्यांचा क्लार्कचा फोन आला की आपण आज भेटू शकता साहेब आहेत. मग म्हटल्यानंतर आम्ही शिष्टमंडळ घेऊन आले तालुक्याची आणि जिल्ह्याची. मग मला एवढं सांगायचं आहे, तिथं त्या शाळेचा जो बबलाद गावामध्ये पडझड झाला, लहान मुलं 13 मुलं जखमी झाले, 2 शिक्षक जखमी झाले. त्याला ते जखमी झाले त्या शाळेचं ऑडिट नाही झालेलं आहे आणि ते जुनं बांधकाम आहे आणि त्याकडे शिक्षण अधिकारी वगैरे त्यात लक्ष देऊन बघितलेलं नाही. आणि ते जर चौकशी झाली असती, व्यवस्थित झाली असती तर ते पडलं नसतं. आणि ते जुनं बांधकाम आहे 1990मधलं. त्यात ते पालक वर्ग आहे किंवा शिक्षक वर्ग आहे किंवा त्या शाळेमध्ये शिकणारे मुलं आहेत, त्यांच्या जीविताचा धोका झाला तर त्याला कोण तारणार? अचानक मुलं दगावली नाही ही एक वेगळी बाब आहे. आणि जर मुलं त्यामध्ये स्लॅब करून मृत्युमुखी पडले असते, शिक्षक पडले असते तर त्याला जबाबदारी कोण? तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार किंवा इथला सरकार किंवा शिक्षण अधिकारी किंवा CEO कोण जबाबदारी घेणार? तुम्ही आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं? त्यांनी काय सांगतात की ते झालेला प्रकारे निंदनीय आहे, गैरकृत्य आहे. तर त्याच्यावर आमची चौकशी चालू आहे. तो ठेकेदार, क्वालिटी कंट्रोलर किंवा तो बांधकाम केलेला किंवा त्यावेळी आमदार कोण होतं, खासदार कोण होतं, ते सगळं चौकशी करून आम्ही तुम्हाला कळवू असे आम्हाला ते उत्तर दिले. तरी बी आमचं ठोस कारवाई करायला आम्ही सांगितलं. पक्षाच्या माध्यमातून तुमची पुढची भूमिका काय असणार आता? हां, पक्षाच्या माध्यमातून आमची पुढची भूमिका काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा अक्कलकोट तालुक्यामध्ये जेवढे जिल्हा परिषदेचे शाळा आहेत ते सगळे नवीन करावं आणि त्यांचं ताळेबंद करावं किंवा त्यांचं काय म्हणतात ते बांधकामाचं नवीन रूपरेषा आखावं. जेवढे जुने बांधकाम आहेत तेवढ्या नवीनमध्ये ऑडिट करावं आणि यापुढे ते जुने शाळेवरती हे सर्व जिल्हाधिकारी किंवा शिक्षण अधिकारी किंवा CEO साहेबांनी स्वतः त्या सर्व जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शाळांना भेटी देऊन त्याची चौकशी करून स्वतः बघून चौकशी करून जुन्या असल्यास त्याच्यावर कारवाई करावी. आमदार खासदारांना सांगून, या सरकारला सांगून ते नवीन बांधून द्यावं. आणि जर सरकार, आमदार, खासदार याचे जर विचार नाही केले तर सन्माननीय आमचे राजसाहेब ठाकरे विचार करतील व त्याला निधी कसं मंजूर करायचं, ते नवीन शाळा कसं बांधकाम करायचं आणि त्या मुलांना, त्या शिक्षकांना कसं मदत करायचं हे आमचे राजसाहेब आम्ही ठरवू. एवढे बोलून मी 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टरकडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना पुढे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक